जवाहर भारतीय अध्यक्ष सर्वश्री आरती दादा पाटील सर, प्रसन्न दादा भोईर, मला त्यांच्यामध्ये बसण्याचं भाग्य मिळालं ते माझे गुरुवर्य मोपडे सर आणि प्रमोद पाटील सर. भाषणं आजची इतकी रंगली आणि तुम्ही इतकं ऐकलंय आज की गेल्या 5-7 वर्षात तुम्ही असं ऐकलं नसेल कदाचित. मी पण खूप ऐकलंय सर. जेव्हा मी 1-2 वर्षाचा वकील होतो तेव्हा ठाणे कोर्टामध्ये अपील चालवायला यायचे. मी मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणार आहे, तुम्ही सुद्धा आहात. मी त्यांचं मराठी ऐकायला जायचं आणि मी जेव्हा ग्रो झालो, बऱ्यापैकी वकील झालो 10-12 वर्षाचा, त्यावेळेला मी असा विचार करायला लागलो की जव्हार सारख्या रिमोट प्लेसमधून सरांनी ते 5-6 वर्षाचं शिक्षण LLBचं कसं पूर्ण केलं असेल, वकिलीची सुरुवात कशी केली असेल आणि त्यांच्या कामाची एक पद्धत मी बघितली, सुटसुटीत मांडणी, कामाची सुटसुटीत मांडणी. जजला समजलं पाहिजे हा पहिला आग्रह. काय सॅल्यूट यू सर, मी नमस्कार केला. आणि सर आज माझ्यासाठी खास आले, मी अत्यंत आभारी आहे सर. माझे दुसरे गुरुबंधू बाबर देसाई साहेबांकडे आम्ही दोघे होतो. माझ्या आधी 8-9 वर्ष पाटील सर होते. यांच्याकडून मी लिडरशिप क्वालिटीज माझ्या ज्युनियर डेज पासून शिकलो. वकील हा नेता असला पाहिजे. वकिलाला फक्त वकिलांचं नेतृत्व नाही, समाजाचं नेतृत्व करता आलं पाहिजे. एखाद्या विषयामध्ये लोकांना मोटिवेट करून चांगल्या ठिकाणी घेऊन जाता आलं पाहिजे. दादांकडे ती कला आहे, ते बॉर्न नेते आहेत. आरती दादांनी सांगितलं की मॅन बॉर्न विथ गोल्डन स्पून. माझ्या घरात कोणीच नाही गोल्डन स्पून वाला. आमच्या घरात माझ्या तोंडात स्टीलचा चमचा पण नव्हता. आरती दादांनी सांगितलं वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल, वकिलीची पार्श्वभूमी नाही. 5 वर्ष मी गव्हर्नमेंटमध्ये नोकरी केली क्लास 2 ऑफिसर म्हणून. आणि मला एक वकील सारखा चिडवायचा, तो स्कूटरवरून जायचा आणि मी बसची वाट बघत असायचो कलेक्टर ऑफिसच्या बाजूला. काय म्हणे, तू कमाल आहे तुझी, वकिली सुरू कर. ते बघ तुझ्या मागून आलेले आता 3-3 हजार रुपये कमवत आहेत. त्यावेळेला 3,000 म्हणजे प्रचंड. 50 रुपये दिवसाला मिळाले तर खुश, 100 मिळाले तर लॉटरी लागली. 80-81 साली त्या वकिलाने वकिली सोडून दिली. आता एका संस्थेचं काम तो गोव्यामध्ये करतो, केसकर म्हणून वकील. केसकरांनी मला लीड केलं की अरे तू कॉलेज मधला लीडर, अनेक नाटकांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये, डिबेट्स मध्ये, मूट कोर्टामध्ये सगळं केलंस आणि इथे कशी नोकरी करत बसला. त्यावेळेला मला कलेक्टर ऑफिसमध्ये 1140 रुपये पगार होता. मी म्हटलं हे 1140 सोडायचे आणि तिकडे जायचं, किती मिळणार माहिती नाही. बरं, घरचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं. मी नोकरीला लागलो म्हणून वडील रिटायर्ड झाले 4 वर्ष आधी, रिझाईन. म्हणजे तू नोकरीला लागलास, आता मी मोकळा झालो. दादांनी मला प्रमोट केलं. आय रिमेंबर प्रमोद दादांनी. आणि आज ज्यांच्या व्याख्यानाने मी प्रभावित झालोय, ज्यांच्या वक्तृत्वाने मी प्रभावित झालोय, दादांचं एक आहे स्वभाव वैशिष्ट्य आहे. काही वेळेला ते डासतं, काही वेळेला मागे जाऊन आपण बोलतो अरे काय खतरनाक माणूस आहे रे. पण दादा जे बोलतात ते खरं बोलतात. मी एकदा टाय घालून कोर्टात चाललो होतो, त्यांनी असा टाय पकडला मला. आता ही काही पकडायची पद्धत नाही. टाय पकडलं, कुठे चालला तर म्हटलं माझा अमुक कोर्टात बेल आहे. टाय बदल पहिल्यांदा. एक खेचली गाठ काढली, बँड कुठे आहे तुझा, तर म्हटलं खाली जाऊन घेतो. खाली गेलो, 2 रुपयाचा बँड घातला, लावला. मी येऊन भडकलो त्यांच्यावर. दादा म्हटलं असं अडवत जाऊ नका मला. म्हणे मूर्खा, तू कोर्टात जातोयस, कोर्टाचा डेकोरम टाय नाही. आज रोजी
सुरतमध्ये ब्लॅक टाय बार कौन्सिल गुजरातने दिलेला आहे त्यांना, त्यांच्या बारचा पण एम्ब्लेम आहे त्याच्यावर. दॅट इज डिफरंट थिंग. तो त्यांचा युनिफॉर्म आहे, बार कौन्सिलने प्रेस्क्राईब केलेला. आपल्या बार कौन्सिलचा जो आहे तो बँड आहे, टाय नाही. यू आर नॉट इन द फंक्शन, यू आर इन द कोर्ट. कठोर बोलल्याचं कायम लोकांना ते, पण ते बोलले नंतर ज्यांना रुचलं नसेल त्यांनी त्याच्यावर विचार करा. मित्रांनो, माझा या तिन्ही मोठ्या मंडळींनी सत्कार मूर्ती म्हणून उल्लेख केला. मला मनापासून असं वाटतंय की आजचे सत्कार मूर्ती तुम्ही सगळे आहात, तुम्ही सगळे. त्याचं कारण असं की प्रमोद दादांनी जे सांगितलं की बार कौन्सिलला मी निवडून गेलो, ठाणे जिल्ह्याने मला 2000 मतं दिली. तुम्हाला सांगतो 2000. 175 उमेदवार उभे होते, 178. त्याच्यापैकी 25 जणांची निवड होणार. प्रेफरन्शियल वोटिंग आहे. आपल्याला प्रेफरन्स घ्यावाच लागला नाही. मागचे जे कोणी देतील, सप्लाय करतील, गरजच राहिली. आणि बार कौन्सिल मध्ये एक दहशत निर्माण झाली की एका माणसाला त्याच्या जिल्ह्यामध्ये 2000 माणसं मिळतात. हा माणूस आहे कोण? त्यांनी मला विचारलं काय किमया आहे, तर म्हटलं किमया काय नाही, लोकांची चांगलं वागणे, याच्या पलीकडे माझं सिक्रेट काही नाही. मी निवडून आलो. चेअरमन होणे न होणे हा भाग वेगळा. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2 वर्षामध्ये चेअरमन होण्यापूर्वी 2-3 प्रोजेक्ट्स आपण रेटलेले आहेत. त्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्र ऍडव्होकेट्स वेलफेअर फंड ऍक्ट. आपण जो जुना कायदा आहे, ज्याने कायदा मंजूर झाला त्यावेळेला 30,000 रुपये देणार. कधी 30 वर्षानंतर, रिटायर्ड झाल्यानंतर, डिसॅबिलिटीमुळे येऊ शकत नाही म्हणून, किंवा डेथ झाली. ते 30,000 कुणालाही मिळालेले नाही. अपवादात्मक मिळालेले. आय नो, फक्त अपवादात्मक. 100 माणसापैकी अर्ध्या माणसाला, एका माणसाला मिळाले. कारण या सगळ्या फंडचा कंट्रोल जो आहे स्टॅम्पमुळे 2 रुपयाच्या येणारा, तो महाराष्ट्र शासन आहे. आपले त्याच्यावर 2च प्रतिनिधी त्या ट्रस्टवर. आपण आता गुजरातच्या धर्तीवर नवा कायदा केलाय, तो आज फायनल झाला. तुम्हाला सांगतो, माझी लॉ सचिव, त्याची वैशिष्ट्य आहे का, माझी लॉ सचिव पटेल साहेबांची 3 तास बसून ते तिकडे त्यांच्या घरी, इकडे फोन स्पीकर ऑन करून स्टेनोला बरोबर घेऊन 3 तास मी तो कायदा दुरुस्त केला. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या अमेंडमेंट केल्या. काल एका उद्घाटनासाठी गेलो होतो हायकोर्टामध्ये. एका ऑफिसचं उद्घाटन होतं, मला आमंत्रण होतं. एजी साहेब भेटले. एजी साहेबांना म्हटलं, सर आपलं वाचन झालं का? तर म्हणे 2 दिवसात मी करतोय. अनेक दुरुस्त्या पाहिजे, पण इट इज अ बेस्ट इनॅक्टमेंट. त्याचं रंगरूप असं आहे मित्रांनो, एव्हरी ॲडव्होकेट एनरोल्ड विथ द बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा will become compulsory member of welfare fund scheme. आता ऑप्शन आहे. मी गेली 35 वर्ष 2 रुपयाचा स्टॅम्प लावतोय. नसेल त्या दिवशी नाही लावला. कोविडच्या काळामध्ये स्टॅम्प मिळाले नाही, तसेच गेले वकील. तुम्ही लावलाय का नाही लावलाय जज विचारत नाही. कंपल्सरी प्रत्येकाला 50 रुपयाचं वकीलपत्राला स्टॅम्प लावावा लागेल वेलफेअर फंडाचा. कंपल्सरी. तुम्ही सिव्हिल कोर्टात करा, फौजदारी कोर्टात करा, रेव्हेन्यू अथॉरिटी पुढे करा, तुम्ही कुठल्या ट्रायब्युनल पुढे जा, हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा. महाराष्ट्रातल्या वकिलांनी गोव्याचं मी बोलत नाही, गोव्याला वेगळा कायदा आपण आणतो, तर राज्य वेगळं आहे. बार काउन्सिल एक असली तरी राज्य वेगळं आहे. तेव्हा हा 50 रुपयाचं वकीलपत्र हा आता प्रकर्षाने का तयार झाला? कोविड मध्ये मंडळी जी आजारी पडली, महाराष्ट्रातले 6,000 वकील तुम्हाला सांगतो कोविडने इफेक्ट झाली. कोणी 70,000 खर्च केला, कोणी 16 लाख खर्च केला. 16 लाख केलेला ठाण्यात बसलेला आहे. 16 लाख झाले. आता घरामध्ये पैसे नाही, अजून ट्रीटमेंट चालू आहे, अजून श्वास घेता येत नाहीये. याच्यातून तो ऍक्ट आम्ही 3-4 जोर लावून, मी स्वतः ड्राफ्टिंग कमिटीमध्ये नव्हतो, पण मला त्याच्यामध्ये 4 वेळा बोलवल्या गेलं की तुम्ही या, तुम्ही तुमचा ऍडवाइस द्या.
तुम्हाला मागचा कायदा माहिती आहे, दादांनी जसं विचारलं ऍडव्होकेट्स ऍक्ट वाचला का? आपले कान आणि डोळे उघडे पाहिजेत. आपण हे कायदे आपल्या भल्याचे आहेत का तोट्याचे आहेत ते वाचले पाहिजे. त्याच्यावर माझा अभ्यास आहे ऍडव्होकेट्स वेलफेअर फंडवर. 2015 मध्ये अमेंडमेंट झाली 3 लाखाची. 3 लाख एकालाही मिळाले. संपूर्ण ऍक्ट आपण स्क्रॅप करतोय आणि पुढच्या हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबरमध्ये नागपूरला जे अधिवेशन होईल महाराष्ट्र सरकारचं, त्याच्यामध्ये हा नवीन कायदा 50 रुपयाचा स्टॅम्प, दोन्ही मॅन्युअल्स मध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल मॅन्युअल मध्ये बदल केलं जाईल. सुप्रिटेंडेंट तुमचा वकीलपत्र हातात घेणार नाही स्टॅम्प नसेल. त्याचा बेनिफिट सांग. इन केस ऑफ डेथ फॅमिलीला, डिसॅबिलिटी, रिटायरमेंट याच्यामध्ये वकिलाला किमान 7.5 लाख रुपये मिळावे असं प्रयोजन केलंय. कारण या कोविडच्या काळामध्ये आपण सफर झालो. तुम्हाला सांगतो, रूल 40च्या कमिटीवरती चेअरमन होईपर्यंत मी होतो. चेअरमन झाल्यावर मला कुठल्याही कमिटीचा मेंबर होण्याची गरज नसते. मी प्रत्येक कमिटी सुपरवाइज करू शकतो, त्यांच्या मीटिंग अटेंड करू शकतो. 8 कमिटी आहेत आपल्या. रूल 40च्या माध्यमातून मी माझ्या सहीने 2.5 लाख रुपये कोविडला ज्यांना मेडिकेशन करावं लागलं, ज्यांचे अर्ज आले त्यांना 2.5 कोटी रुपये दिलेले 520 लोकांना. 250 कोटी. आणि अजून जवळपास 470-472 अर्ज पेंडिंग आहेत. ते ती जी कमिटी आता नेमली ती मंजूर करेल 4 दिवसात. जी माणसं कोविड मध्ये मरण पावली त्यांची संख्या 700 आहे. वकील वर्ग ठाण्यामध्ये अनेक मरण पावले, कल्याणमध्ये मरण पावले. सिनियर ऍडव्होकेट पापा काझी गेले, त्यांचा ज्युनियर गेला. उल्हासनगरमध्ये 3 वकील मरण पावले, वसईला 1 वकील मरण पावले आणि महाराष्ट्र गोव्यामध्ये एकंदर 700 वकील मरण पावले. त्याच्यापैकी 200 वकिलांना त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाख रुपये आपण दिलेले आहेत. पुढचा 1 लाख देण्याचा विचार करतो. 2 कोटी रुपये त्या मार्गाने आपण त्यांच्या कुटुंबांना दिले. म्हणून आपण आता जागृती केली की आमची बार कौन्सिल ही बँक नव्हे. तुम्ही जी एनरोलमेंट फी दिली, मी जेव्हा एनरोल झालो 300 रुपये फी होती. सर जेव्हा झाले असतील 150 रुपये असेल. आता 15,300 का 15,200 आहेत. नवीन जी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे. आपण एनरोलमेंट फी वाढवली नाही, आपण वाढवले फंडाची रक्कम. या वर्षी आपण 7,500 नवीन वकिलांचा इन्शुरन्स, त्यांना माहिती पण नसेल, त्याच्यामध्ये 5 लाखाची ऍक्सिडेंटल पॉलिसी. डेथ स्कूटरवर जातात, मोटरसायकलवर जातात, अपंगत्व, हात गेला, पाय गेला, डोळे गेले, कान गेला, याला 5 लाखापर्यंत त्यांना कॉम्पेन्सेशन मिळू शकेल. डेथ झाल्यावर डेफिनेटली 5 लाख. आणि त्यांचा 75,000चा मेडिक्लेम. त्याच्यामध्ये बायको सामील आहे, त्याच्यामध्ये त्याचं मूल सामील आहे, आई वडील नाही, कारण इन्शुरन्स कंपनी तसं घ्यायला तयार नाही. आपण 7,500 लोकांचे प्रत्येकी 1100 रुपये या वर्षी भरलेले आहे. ते पुढच्या जुलै-ऑगस्ट पर्यंत ती पॉलिसी चालेल. बार कौन्सिलचं उत्पन्न नाही, बार कौन्सिलला शासनाकडून काही मिळत नाही. कोविडच्या काळामध्ये मोदी साहेबांनी जेव्हा 30,000 कोटीचं बजेट जाहीर केलं तेव्हा म्हटलं आपण 1,000 कोटी, याच्यात 1,000 कोटी काढायला हरकत नाही. 3 लाख कोटीचं बजेट. मागण्या केल्या, जाऊन भेटलो आपण तिथे, कायदा मिनिस्टरना भेटलो, एकही पैसा मिळाला नाही. महाराष्ट्र शासनाकडे 100 कोटी मागितले, बार्गेन केलं, 50 वर आलो, 25 वर आलो, 25 पैसे आपल्याला मिळाले. आणि बार कौन्सिल कुठून खर्च करेल? म्हणून ऍडव्होकेट्स वेलफेअर फंड ऍक्ट आपलेच पैसे आपल्याच कामासाठी वापरायचे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या बांधवाला त्याची मदत झाली पाहिजे, त्याचं लाईफ सेक्युअर झालं पाहिजे, त्याच्या मृत्यूनंतर त्याची फॅमिली सेक्युअर झाली पाहिजे. आणि आज जी 7.5 लाख रुपये रक्कम आपण म्हणतोय ती भविष्यामध्ये वाढत नेऊन आपण 10 लाखाच्या पार करणार आहोत. कारण या महाराष्ट्रामध्ये वाडा एक स्टेशन समजलं तर अशी अनेक स्टेशन्स आहेत. 1,000 स्टेशन्स आहेत. ठाण्याला 40 स्टेशन्स आहेत. कोर्ट
ठाण्याला 40 आहेत, वसईला 25-30 आहेत, वाशीला वसईला 15-20 आहेत. या प्रत्येक स्टेशनला वकीलपत्र दाखल होतात. महाराष्ट्रामध्ये 20,000 वकीलपत्र रोज दाखल होतात. 50,000 हिशोब करा. आणि हा सगळा पैसा त्या ऍडव्होकेट्स नवीन ऍक्ट प्रमाणे बार कौन्सिलच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीकडे येईल, ज्याच्यामध्ये निदान 6 माणसं बार कौन्सिलची असतील. त्याच्यात आपले ऍडव्होकेट जनरल असतील महाराष्ट्राचे आणि लॉ सेक्रेटरी असतील. अशी स्कीम दिली. आणि पटेल साहेबांचं म्हणणं असं पडलं की दिस इज द वंडरफुल इनॅक्टमेंट कमिंग अप. आता मुख्यमंत्री सरांशी बोलणं झालंय, हायकोर्ट जज साहेबांशी, चीफ जस्टिसशी बोलणं झालंय की आम्हाला ही अमेंडमेंट करून द्या. म्हणजे स्टॅम्प लावला जाईल, पैसा गोळा होईल, लिगल होईल. आपल्याला हायकोर्टाने लीजवरती जागा दिलेली आहे बार कौन्सिल ज्याच्यामध्ये ऑफिसचा, त्याच्या दक्षिणेकडचा 1/3 भाग जो आहे गेली 3-4 वर्ष तो डिलॅपिडेटेड आहे. खाली भुसा पडतो त्याच्या इमारतीला मुळात 100 वर्ष होऊन गेली. खाली कोणी बसत नाही, आपण वरती बसायचो. मी तिथे डीसी इन्क्वायरी चालवल्यात बसलो. बरं झालं मी खाली गेलो नाही फर्स्ट फ्लोअरला. तर तिथे आता वापर आपण बंद केलाय. हायकोर्टाच्या बाजूला सुमारे 1100 स्क्वेअर फीटाची जागा अशा स्वरूपाच्या इमारतीमध्ये आपल्या ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनसाठी आपण घेतले. 15 दिवसात माझी त्या अग्रीमेंटवर सही होईल आणि ती जागा आपल्या ताब्यात येईल. तिथे आपला स्टाफ जाईल, आपला रेकॉर्ड जाईल. इकडे जरा बसायला सगळी कपाटं बिपाटं अशी वेडी वाकडी लागलेली आहे, हे होईल. दादा मी जो विषय केला की ज्युनियर वकिलांना पुस्तकं द्या. दादा मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो, महाराष्ट्रातल्या 400 बार असोसिएशनना पाटील साहेब ज्या वेळेला बार कौन्सिल मध्ये होते, कम्प्युटर सेट, प्रिंटर आणि एक AR इन्फोटेकचं सॉफ्टवेअर दिलेलं. लोकांनी काय केलं त्याचं माहिती नाही. तो सेट गंजून गेला, बुजून गेला. महाडच्या काल जोशी मॅडमचा फोन आला होता. म्हटलं तो जुना सेट आहे का तुमचा? इला सर तो केव्हाच गेला. कोण काय ते कीपॅड जे असतं ते पण नाही आता आमचे. बार कौन्सिलने प्रत्येक जिल्हा न्यायालयाला 1 लाख रुपयाची पुस्तकं आणि तालुका न्यायालयाला 50,000 पुस्तकं दिलेली आहे. ती आहेत तुमच्या, थँक गॉड. आता ह्याच्यात आपण असं करतो आहोत की नवीन होणारा जो वकील आहे त्याचं काउंट आपण करतोय कोविडच्या आधी 1 जानेवारी 2020 पासून आतापर्यंत जे वकील झाले त्यांना 2 हँडबुक आपण देणार आहोत. त्याचं काम चालू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मध्यावरती ते प्रिंटिंग पूर्ण होईल. 1 लाख प्रती आपण घेतो. पुढची 5 वर्ष आपल्याला वाटता येतील. जो नवीन वकील आलाय त्याला एक क्रिमिनल हँडबुक, एक सिव्हिल हँडबुक वाचा आणि वकिली करा. आपण करतोय. बार कौन्सिल या सगळ्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंट करते. आपण वेगवेगळ्या फंडातले पैसे काढून 14,000 बॅग्स 25 किलोच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये वाटल्या. त्याच्यातल्या 3,500 आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मी वाटल्या. त्याच्यात रायगड पण आहेत, काही तालुके रायगडचे. मॅक्झिमम आपण वाटल्या, सर्क्युलेशन केलं, त्या अध्यक्षांकडे सोपवलं. कारण त्यावेळेला गरज होती. चांगल्या घरातली मंडळी यायची, तोंडावर पट्टा मुली बांधून यायच्या, डोळेच दिसायचे, ओळखता यायची नाही, सही करायची, घेऊन जायची. कारण गरज होती. आपण बार बंद, कोर्ट बंद, कोर्टात आलं तर पक्षकाराचा पत्ता नाही, उत्पन्न बंद झालं. वकिलांनी ऑफिसेस सोडली, काही घरं खाली करून गेले. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, UPचे अनेक वकील गेले. हा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही जे नव्याने निवडून आलेले 8 जण होतो, आम्ही हा विषय काढला की वकिलांना धान्य स्वरूपात देऊया. आता मागणारी मंडळी जी आहेत ना, ती म्हणतात बार कौन्सिलने दर महिन्याला या कोविडच्या काळामध्ये 15,000 रुपये वकिलांना स्टायपेंड द्यावं. अरे पण ते द्यायचं कुठून? बार कौन्सिलकडे कुठला पैसा आहे? आपला जो जनरल फंड गेल्या 60 वर्षाचा आहे ना, तुम्हाला सांगतो
तो आपण आज वापरतोय कोविडच्या काळामध्ये, तो आज वापरतोय, त्याच्यातलं व्याज आणणं वापरतोय आपण. वेगळा पैसाच नाही आपल्याकडे, तो ठेवला आपल्या पूर्वजांनी, ज्यांनी 10 वर्ष बसले होते त्यांनी तो ठेवला म्हणून आता आम्हाला वापरता आला. अजून आपल्याला आजारी झालेल्या कोविड पॉझिटिव्ह किंवा अन्य आजाराने त्यांचे पैसे सुमारे 470 लोकांचे द्यायचे. आपण फंड्स ऍडजस्ट करतो आणि एका फंडातून पैसे काढायचे ना. बार काउन्सिल ऑफ इंडियाची 19 पैकी 16 लोकांची परवानगी लागते, 3/4 मेजॉरिटीची परवानगी लागते, तरच त्या फंडाला हात लावून दुसऱ्या कामासाठी वापरता येईल. बंधन आहेत आपल्यावर, त्यांचं सुपरविजन आहे आपल्यावर. तर ही 2 हँडबुक येत आहेत. आता ज्यांनी सनद घेतली त्यांना 2 बुक्स आम्ही दिलेली आहे, मिळाले तुम्हाला. नवीन जे आता यावर्षी झाले त्यांना आपण 2 पुस्तकं ऑलरेडी दिलेली आहेत. जनरल वाचन करायला पाहिजे, तर तुम्ही त्याच्यातून तुमची प्रगती करू शकता. मी चेअरमन झाल्यानंतर आता उद्या 25 तारखेला JMFC CJJDची एक्झामिनेशन आहे. महाराष्ट्रातून 750, गोव्यातून 50, प्रिलियम पास झालेले 800 विद्यार्थी बसत आहेत. मी चेअरमन झालो आणि 5व्या दिवशी मी सगळं ते योग जुळून आणला. ज्या मोहित शहा साहेबांचं नाव झालं ते बडोद्यामधून ऑनलाईन आले, त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याच दिवशी हे लेक्चर उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर डॉक्टर सुधाकरराव आव्हाडांचं पहिलं लेक्चर झालं आणि त्याच्यानंतर सलग 15 दिवस संध्याकाळी 6 ते 6:30 असं 1.5 तासाचं लेक्चर. कशासाठी? तर त्यांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करावी. फायनल जी होणार आहे लेखी परीक्षा, त्याची आपण तयारी करून घेतली. 15 लेक्चर्स दिली, त्याच्यामध्ये विषय नाही शिकवले. जे एक्सपर्ट बोलवले होते त्यांनी CRPC वर बोलायचं नाही, एव्हिडन्स ऍक्ट वर बोलायचं नाही. तुम्हाला त्या एव्हिडन्स ऍक्ट मधलं काय विचारलं जाईल? सेक्शन 27 विचारला जाईल, 11 विचारला जाईल, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय, 32 विचारला जाईल, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय, 145चा दादांनी उल्लेख केला कॉन्ट्राडिक्शन ओमिशनचा, त्याचा रेफरन्स काय, ते म्हणजे काय. ह्या मटेरियल टॉपिक वरती 11 विषयांच्या अत्यंत एक्सपर्ट PD पाटील साहेब पण होते त्याच्यामध्ये, जे ज्युडिशियल अकॅडमीला डायरेक्टर म्हणून ज्यांनी काम केलं. तर तज्ज्ञ मंडळींना आणून त्यांची आपण तयारी करून घेतली 15 लेक्चर्सच्या माध्यमातून. आताच परवा 15 लेक्चर्स ती संपली. रोज चालू, सॅटर्डे संडे बंद नाही. आता हा सगळा खर्च बार काउन्सिल करते कशासाठी, काय कारण काय? तर त्यांना जे प्रॉमिस दिलंय आपण 2014 पासून जो प्रोजेक्ट सुरू केला आहे, दादांनी जी कॉन्फरन्स घेतली होती ठाण्यामध्ये 13 आणि 14 एप्रिल 2013, त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला वकिलांमधून क्रीम द्या तुम्ही, आमच्या जागा भरत नाही. दादांनी 200 सांगितला. आजचा आपला आकडा आहे बार काउन्सिलने न्याय संस्थेला दिलेल्या वकिलांचा तो 270 आहे. आपण दिले चांगले जजेस, कम ऑन यू वर्क. आणि त्या तरुण वकिलांचे, जज झालेल्या वकिलांचे फोन येतात बार काउन्सिलमध्ये, मला येतात स्वतः, इतर बार काउन्सिलर्सना येतात की तुमच्या एज्युकेशनचा आम्हाला फायदा झाला. वी आर डिस्चार्जिंग दिस ऍप्लिकेशन ऑब्लिगेशन. या जजेसच्या परीक्षेला बसण्यासाठी शेवटी मग इंटरव्ह्यू असतो. जागा आहेत 78. आता समजा ह्याच्यातले 200 पास झाले असे गृहीत धरूया, त्यांना आपण 2 दिवसाचा इंटरव्ह्यू टेक्निक सेमिनार देणार. कारण ते 5 जण असे बसतात, चोते साहेब बसले चीफ जस्टिस, इकडे 2 सिनियर जजेस, इकडे 2 सिनियर जजेस, आणि ते ट्रायल म्हणून विचारतात, डू यू नो द लॉन्ग फॉर्म ऑफ NDPS ऍक्ट. तर ही मे से, इंटरव्यूअर में से, दिस इंटरव्यू में से कि सर आई डोंट नो which side you have practice. I have practice on in MACT courts only. Yes sir, I have practice on in MACT. ते MACT वरचे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तुम्ही जर म्हणालात फौजदारी केलंय, मॅजिस्ट्रेट और सेशन्स, somebody may say sessions, somebody may say magistrate. तेवढ्या स्कोपवर त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. पण आणि उत्तर कशी द्यायची, आणि दे सी वेदर यू आर ऑनेस्ट. मी फौजदारीला प्रॅक्टिस करतो, मला त्यांनी विचारलं की 436 आणि 437 फरक काय याच्यामध्ये. सपोजिंग आय डोंट नो,
I must tell honestly to all the 5 lordships, I don't know. Don't be dishonest. हे साहेब 436 जे आहे ना ते मला वाटतं नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये आणि 437 बेलेबल. ते उत्तर चुकलं तुमचं. यू आर थ्रोन आउट. इंटरव्ह्यू टेक्निक सेमिनार आपण घेणार आहोत. आज 3 तास ते 2 एक्सपर्ट बोलतील. दुसऱ्या दिवशी 3 तास ते 2 एक्सपर्ट्स बोलतील. ऑनलाईन चालू आहे सध्या. लगेच आपण ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, वसईमध्ये, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये, कोल्हापूरमध्ये आणि औरंगाबादला अशा 7-8 क्लेप्सची घोषणा करतोय. दादांनी मगाशी सांगितलं, प्रमोद पाटील साहेबांनी, की आपले हात ढगाला लागतात. मी तर म्हणतो स्वर्गाला लागतात. वकील झालो म्हणजे काय, आता बोलायचंच काम नाही. सरांनी सांगितलंय वकिली करा पण पोलीस स्टेशनला वकिली करू नका. काही लोक कोट घालून पोलीस स्टेशनला गेलेला मी पकडलाय. कारण म्हटलं तू काय वेडा आहेस का काय. साहेब म्हणे ते युनिफॉर्म मध्ये, आपण पण युनिफॉर्म मध्ये. काय लॉजिक आहे बघ. आपल्याला पोलीस स्टेशनला वकिली करायची नाही. मी चीफ जस्टिस साहेबांना काल रेफरन्स करताना युअर लॉर्डशिप म्हणालो नाही, सर म्हणालो. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे युअर लॉर्डशिप म्हणायची गरज नाही, माय लॉर्ड म्हणायची गरज नाही. यू कॅन रिफर हिम सर. ऑफकोर्स विथ दिस परमिशन, विथ दिस कन्व्हिनियन्स, इफ वी स्टार्ट टॉकिंग टू दी अदर साइड, मी इकडून तोंड घालणं बरं दिसणार. तो सभ्यपणा पाळला पाहिजे कारण त्या पदाला फार मोठा मान आहे. हे जे जज साहेब आपले बसले होते या पदाला फार मोठा मान आहे. आपण त्यांच्या पुढे प्रॅक्टिस करतो म्हणजे ते आपल्यासाठी सुप्रीम कोर्ट आहे. बाबर देसाई साहेबांचं वाक्य आहे आमच्या, द जज बिफोर whom you appear, you practice law, you conduct some proceeding, he is a supreme court for you. तर वाड्याचे साहेब जे आहेत ते मी अपियर झालो तर ही सुप्रीम कोर्ट फॉर मी. त्यांचा म्हणून ते तुम्ही जे माझा आधी पुष्पगुच्छ म्हटलं ह्यांना द्या, मान आहे त्यांचा. आपल्यातले जेव्हा तिथे जाऊन बसतील तेव्हा त्यांचा मान आपल्याला जाणवेल. माझे 5 ज्युनियर आर्ट्स वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जज म्हणून बसले. त्याच्यातले 2 जण एडीजे म्हणून बसले. पथ्य काय पाळायचंय सरांनी सांगितले. त्या मला कोर्टात बोलून घेऊन जायला बघतात. चव्हाण साहेब असं असं एक मॅटर आहे पनवेलला. म्हटलं नाही, पनवेल कानाला खडा, मी पनवेल कोर्टात जात नाही, जायचं नाही आपल्याला. त्याच्यामुळे 2 गोष्टी, माझी बदनामी आणि त्यांची बदनामी होऊ शकते, त्यांच्या नोकरीला धोका होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने ज्युनियर वकिलांचा इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट होईल, बार कौन्सिल सातत्याने काम करते, चिंतन चालू आहे. हा ऍक्ट जर आला तर आपल्याला प्रोटेक्शन लाभेल. मी चेअरमन बनलोय. मला इथून एक फोन आला वाड्यावर. तो म्हणाला, साहेब मी चेअरमन बनल्यासारखं मला वाटतं. येस, इट इज ट्रू. मला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून फोन आले, रायगड मधून आले, साहेब तुम्ही चेअरमन झालात, आम्हाला वाटते मी चेअरमन झालो. चेअरमन तुम्हीच व्हायला पाहिजे. दादांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, माझं डे 1 पासून धोरण आहे, वाड्यातल्या किंवा त्या भिवंडी पर्यंतच्या माणसाला सुसाईड करायचं असेल आज रोजी तर विहिरीत उडी मारायची गरजच राहिली. खड्डे तुमचे एवढे रस्त्यावर मस्त आहेत, माणूस डायरेक्ट खाली जाऊन मरून जाणार. विहिरीची तलावाची गरजच राहिली. काल गेलो मुरली मनोहर पर्यंत. काय हॉरिबल प्रकार आहे. आणि अशामध्ये लोकांना वाड्यावरून ठाण्याला खेचायचं किंवा पालघरला खेचायचं मला व्यक्तिशा पटत नाही. प्रत्येकाचा पैसा जातो, इंधन जातो, वेळ जातो, मानसिक त्रास होतो. हे रस्ते दुरुस्त पण होते, पण लोकांचा कन्व्हिनियन्स महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाचं ब्रीदवाक्य आहे, जस्टिस ॲट डोअर स्टेप. सर, आपण जे ग्राम न्यायालयाचा उल्लेख केला, अरे ग्राम न्यायालय काढण्याचं फिरतं न्यायालय काढलंय की ती गाडी जजेस सकट, स्टाफ सकट त्या गावात जाईल, त्यांच्याशी चर्चा करेल, ती वाद मिटवेल. स्वरूप थोडंसं वेगळं आहे, पण अल्टिमेटली वन गेट जस्टिस आणि ते भांडण मिटणार आहे.
म्हणून इथे जर त्यांचा कोटा असतो, मित्रांनो, मी थापा मारणार नाही, मला थापा मारायला आवडत नाही, त्यांचा कोटा असतो. किती सेशन्स आहेत, सिनियर डिव्हिजनच्या स्पेशल दावे किती आहेत, तुम्ही एक पत्र बनवून द्या मला. आपण चीफ जस्टिस साहेबांकडे जाऊन मी अपॉइंटमेंट घेतो, तुमचं शिष्टमंडळ येऊ द्या 4-5 जणांचं, आपण जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू की नॉट ओनली वन तालुका, जव्हार आहे, विक्रमगड आहे, मोखाडा आहे, या 4 तालुक्यांचं टोटल काम इतकं आहे, आम्हाला सेशन डिव्हिजन द्या. आपण जर नियमात बसत असो तर ते कन्सिडर करतील. वसईचं न्यायालय तुम्हाला सांगतो, वसई नव्हे वाशीचं न्यायालय 7 वर्षापूर्वी सेशन कोर्ट मंजूर झालं, एसडी मंजूर झालंय, ते हायकोर्ट मान्यता देते, त्याची बजेटरी सँक्शन जी आहे ती गव्हर्नमेंट देते, लॉ सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि मुख्यमंत्र्यांचं, आणि अधिवेशनामध्ये ती मान्य करावी लागते. ती आधी मान्य केली असेल तर अधिवेशनामध्ये त्याला अप्रुव्हल घ्यावं लागतं. वसईच्या न्यायालयाला जेव्हा स्थापना झाली, यांना 12 वर्षापूर्वी डावकरे साहेब आमच्या बरोबर आले होते. वसईचे वकील 40 दिवस संपावर होते की आमच्याकडे पालघर जिल्ह्यातलं 60% काम इथं आहे, आम्हाला पालघरला जावं लागतंय. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी महाराष्ट्रभर फिरतो, ठाण्यातलं बायफर्केट झालं ना की एक विशिष्ट गट आहे, तो बोंबा मारायला सुरुवात करतो उलट्या हाताने की आमचं भिवंडीला गेलं, आमचं कल्याणला गेलं, आमचं पालघरला गेलं. पण तो हा विचार करत नाही की त्या दिवसापासून पालघर, डहाणू आणि वसईचा एकही वकील ठाण्यात आलेला नाही. त्या दिवसापासून कल्याणला कोर्ट झालं, त्या दिवसापासून कल्याण, उल्हास, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या 6 तालुक्यातला एकही वकील इथं आला नाही. 100 वकील एकदम कमी झाले ना. पण हा विचार करायचा नाही, लोकांना पेटून द्यायचं की बाबा हे होणार. आता भाईंदर, मीरा भाईंदर, मी ठाण्यामध्ये 66 वर्ष राहतोय, 66 वर्ष राहतोय. हे काशीमीरा, मीरा रोड, काशीमीरा गाव होतं, मीरा रोड आणि भाईंदर यांच्यासाठी अद्ययावत बिल्डिंग आता उभी राहिलेली आहे. त्यांची गरज आहे. सेशन्स कोर्ट झालं पाहिजे, सिनियर डिव्हिजन झालं पाहिजे. भाईंदर वरून ठाण्याच्या कोर्टात येणे आणि संध्याकाळी घरी जाणे. ती बायको म्हणते आला रे बाबा माझा, सकाळी गेला होता 8 वाजता, आला की आला म्हणायचा. इतकी हॉरिबल रस्त्याची परिस्थिती आहे, ट्रॅफिक जॅम आहे. आपण हे सगळं जे चक्र मशिनरी चालवतो सामान्य माणसासाठी. तेव्हा दादा माझा या मागणीला पूर्णचा पाठिंबा आहे. तुम्ही सांगा त्यावेळी परसू करायला मी येईन. सुदैवाने 2 मंत्री माझे क्लायंट आहेत ठाण्याचे. दे आर माय क्लायंट्स, आय हॅव कंडक्टेड देअर केसेस. त्यांना मी सांगू शकतो की सर आता बजेटरी सँक्शन द्या, हायकोर्टाने मान्यता दिली, आपल्याला बजेटरी सँक्शन काय, बिल्डिंग तयार आहे, फक्त पगार स्टाफचा आणि न्यायाधीश महोदय. आणि मग जो लोकांचा जो एक गैरसमज आहे, मुकणे साहेबांसारखं रत्न जे आहे ते जव्हारमध्ये फुलतं. ठाण्यातले लोक अप्रिशिएट करतात की मुकणे साहेब आले, ही इज अ गुड लॉयर. दादांचं आम्ही अप्रिशिएट करतो. मला आज रोजी ज्यांची क्रॉस ऐकावी असा एकमेव माणूस मला आहे इथे, आणि मी ती आवर्जून क्रॉस अटेंड करतो. दादांची असेल तेवढे, वाडेकरांना 100% त्याची किंमत आहे. तर ही माणसं आहे. ज्या ठिकाणी सेशन कोर्ट निर्माण होईल त्या ठिकाणी आपोआप सेशन कोर्टाची छाती असलेले वकील निर्माण होतील. तुम्ही संधी पण द्यायची नाही. अहो तुम्ही कशी चालवणार? सोते साहेब तुम्हाला नाही जमणार सेशन केस चालवायला का? तुमच्या नावावरच लिहिले का? आणि तुम्हाला इकडे बोलवलं तर तुम्ही या ना, यू मस्ट बी कॉल्ड. कल्याण कोर्ट गेल्या 22 वर्षापूर्वी झालं, गेली 22 वर्ष कल्याण कोर्टात जातोय. हे कोर्ट 12 वर्षापूर्वी झालं, वसईचं गेली 22 वर्ष 12 वर्ष त्या कोर्टात जातोय. मला बोलवतात, मी जातो. तुम्ही असं जे खोडा घालताय, म्हणजे हा समोर बसलेला वाड्याचा बांधव माझा नाही का, ठाण्याचा बांधव जसा माझा बांधव आहे, यांना पोट नाही का?
भिवंडीच्या लोकांना पोट नाही का? वाशीच्या लोकांची सोय महत्वाची नाही का? वसईच्या लोकांची नाही का? भाईंदरच्या लोकांची नाही का? बोलताना बोलायचं इज माय लर्नेड ब्रदर. ब्रदर पण म्हणतो आणि ब्रदरला खायला पण देत नाही, तसं नाही चालणार. तर आपण ह्याच्या बाबतीत मी ओपन आहे, सर्व प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे करेन, असं तुम्हाला आत्ताच आश्वासन देऊ. आणि दादांच्या दोन्ही मुद्द्याला मी उत्तर दिलेलं आहे. आजच घोषणा करतो मित्रांनो, एकदा माणूस एखाद्या कामात बदनाम व्हायला लागला, तसा मी बदनाम झालो. जस्टिस गडकरींचा मला फोन आला, अजय गडकरी, श्रीकांत गडकरी साहेबांची चिरंजीव. चव्हाण म्हणाले माझ्याकडे लायब्ररी आहे, मला आता ती लागणार नाही, मी लॉर्डशिप झालो, तुम्ही ही पुस्तकं 2 बारला द्याल का? एक माझ्याकडे BCR आहे, एक माझ्याकडे A आहे. ती मी 2 बारला दिली, नवी मुंबई आणि शहापूर नाही, शहापूर आहे, सॉरी. आता 2 महिन्यापूर्वी तातेड साहेबांचा मला फोन आला की माझ्याकडे 3 जर्नल्स आहे. कालच एक जर्नल सुप्रीम कोर्ट केसेस, त्याच्यातलं शाप तुमच्या उल्हासनगर बारला दिले. दुसरं आपण त्याच्यातलं आहे ते मुरबाड बारला देतो. आणि तिसरं जे आहे ती आत्ता जी डायर नीड झाली ना महाडची, कोर्ट इथपर्यंत पाणी भरलं, खुर्च्या कुजून गेल्या, टेबल कुजून गेलं, हे सनमायका लावलेला निघाला, कम्प्युटर सेटची वाट लागली, कोर्टाच्या ई लायब्ररीच्या सगळ्या. त्यांना तातडीने आपण म्हणजे गजानन चव्हाण, तातेड सरांनी दिलेला AIRचा सेट प्रचंड मोठा आहे, फ्रॉम द डे 1 टिल 2020 हा त्यांना देतोय. त्यांच्या अध्यक्षांची दोषी मॅडमची बोलणं झालं माझं परवा, शी हॅज ॲग्रीड टू एक्सेप्ट. आता तुम्हाला एक प्रॉमिस देतो, सत्कार केला म्हणून नव्हे, आय स्टँड फॉर माय प्रॉमिस. मी लोकांना सांगितलं होतं, मला बार काउन्सिलमध्ये निवडून आलो, प्रत्येक बारला मी स्वतंत्र ई लायब्ररी देणार. अशा 6 ई लायब्ररीज आतापर्यंत मी दिल्या, त्या सुरू झाल्या ठाण्यामध्ये. उल्हास झाली, मुरबाड झाली, शहापूर झाली, तुम्ही जाऊन बघा. नवी मुंबई झाली, भिवंडी लायब्ररी दिलेली आहे, ठेवायला जागा नाही, एवढाच चौकोन आहे जुन्या. आता नवीन राजवाडा तयार होतोय तिथे चांगली लायब्ररी देतो. तुम्हाला लायब्ररी तुमचा टर्न आल्यावर मी देतो. तुम्ही ई लायब्ररीसाठी केबिन बनवा, स्वतंत्र फॅन टाका, धूळ येणार, त्याच्यामध्ये एक कम्प्युटर मशीन, एक चांगल्या क्वालिटीचा HP चा प्रिंटर 12-13 हजाराचा, आणि ऑल MR क्रिमिनल, ऑल MR सिव्हिल असं सॉफ्टवेअर. ज्यांच्याकडे नाही, मी आता विचारत होतो गायकवाड साहेबांना की सॉफ्टवेअर आहेत का, आपली अडचण होता कामा नये. मग त्या सॉफ्टवेअरचा आपण वापर केला पाहिजे. तुम्हाला सांगतो, इतकी सुंदर जजमेंट्स आहेत, नेट घेतलं पाहिजे त्या लायब्ररीला, तुमचं काम आहे ते. तुम्ही नेट घेऊन त्याच्यावरती मिसयूज न करता चांगला यूज करा. हायकोर्टाच्या सगळ्या वेबसाईट बघा, तुम्ही हायकोर्टाची वेबसाईट बघा, बेलच्या ऑर्डर्स बघा. फक्त तुमच्याकडे एक बेल आलाय सेशन कोर्टामध्ये, तुम्हाला करायचं आहे, 376 आहे, 395 आहे, 302 आहे, दुसरे कुठले आहे, तुम्हाला 25-25 जजमेंट्स त्याच्यावर मिळतील, ऑर्डर्स, विच यू कॅन रिलाय बिफोर द कोर्ट अँड गेट युअर जॉब डन. इंटरनेट लागेल त्याला एक छोटी कमिटी लागेल, त्याला एखादी मुलगी कम्प्युटरचं नॉलेज असलेली लागेल, तिला 4 पैसे देता आले पाहिजेत. भले ती पार्ट टाइम काम करू, वाड्यासारख्या कोर्टामध्ये तिने 11 ते 2 काम केलं तरी पुरे आहे. नंतर ही लायब्ररी बंद. ज्यांना ही लायब्ररीचा उपभोग घ्यायचा त्यांनी या 3 तासात तिथं जायचं आणि आपलं मटेरियल मिळवायचं. प्रिंटिंगचा एवढा खर्च, बाहेरचा माणूस आला, मी आलो वाडा कोर्टात, मला प्रिंटिंग पाहिजे, मला जास्त पडणार, बिकॉज आय एम नॉट मेंबर. अशा पद्धतीने तुम्ही ठाण्याची लायब्ररी बघितली सर्वांनी. दादा, मी एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन दिले त्याला. मी ती संस्था मनापासून उभी केली, तुम्ही करू शकता. मला इथून जो रिस्पॉन्स येत नाही ना, त्याच्यामुळे मी दुःखी होतो कधी कधी. सर्वांना फोन केले, कुणी नाही सांगावं. प्रफुल्ल, जनार्दन, गायकवाड साहेब, अविनाश, दादा, CP, मला उलटा रिस्पॉन्स द्या ना तुम्ही.
मी तुम्हाला व्हॉट्सअपवर माहिती पाठवतो. गेल्या 2 वर्षामध्ये धनंजय पष्टे आणि विकास पष्टे, सांगा मला उभे राहून, प्रत्येक माहिती तुम्हाला पाठवलेली तुम्ही ती पुढे सर्क्युलेट करायची. दादांकडे व्हॉट्सअप आणि नेट नसेल. दादा ते फेसबुक बघत नाही आणि व्हॉट्सअप बघत, पण मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही ह्याच्यावर सर्क्युलेट करा. बार कौन्सिलच्या स्कीम्स, बार कौन्सिलने 14 जुलैला इन्शुरन्स स्कीम आणली. अरे 1-1 लाखाचा इन्शुरन्स काढा तुम्ही. तुम्हाला 450 रुपये 10 लाखाचं ऍक्सिडेंटल पॉलिसी मिळते, फक्त 450 रुपये. आणि ते इन्शुरन्स काढायला मी जर 25 वर्षाचा असेल 3,200, 35चा असेल 6,000 होईल, मोठा असेल मला 56,000 पडतात. पण आपण इन्शुरन्स मेडिक्लेम काढत नाही. बार कौन्सिलची स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही ती स्वीकारत नाही, तुमच्या ग्रुपवर टाकत नाही, लोकांना इंड्यूस करत नाही, तयार करत नाही की बाबा या ही स्कीम घ्या. कोणी इथं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आणि वाड्याचा रस्ता बघितला तर आपली उद्याची गॅरंटी नाही, काय होईल सांगता येत नाही. लेटेस्ट बी प्रिपेअर्ड. अरे ऐकून तर घे. लँड रेव्हेन्यू कोडच्या तुम्ही FIR जेव्हा येतो त्या कोड खालचा, तेव्हा तुम्हाला तो बघावा लागतो आणि गोंधळ होतो. लेक्चर ऐकलेलं असेल तर यू आर रेडी. लेट अस बी ओपन फॉर नॉलेज. वाड्यासारख्या छोट्या शहरामध्ये तुम्ही जरी असला तरी तुम्ही त्याच्यासाठी ओपन राहायला पाहिजे. तुमची लेक्चर सिरीज सक्सेस होईल. निदान 1.5 महिन्याने, 2 महिन्याने, निदान 1 महिन्याने कसं जमतंय बघा. एक लेक्चर तुमच्याकडे होऊ द्या. संध्याकाळी 4 वाजता जवाहर बारच्या सगळ्या मंडळींना बोलवा इथे आणि 50-60 लोक त्या वक्त्यापुढे राहिली पाहिजेत. नाही तर पहिलेच 2 खुर्च्या ऑफिसचे पदाधिकारी बसलेत आणि बाकीचे सटकलेत, तो वक्ता नाराज होऊन झालंय असं अनेक भागामध्ये. तेव्हा लेटेस्ट बी प्रिपेअर्ड. मला बोलवा, क्रॉस एक्झामिनेशनवर सांगा, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सवर सांगा, प्रिपरेशन ऑफ क्रिमिनल ट्रायलवर सांगा, डिफेन्सेस इन क्रिमिनल ट्रायलवर सांगा, CRPC IPC वर सांगा. मी येतो बोलायला. मी शिक्षक होतो 5 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये, ऑफिसर पण आय वॉज अ इन्स्ट्रक्टर. आणि शिक्षक हा नेहमी चांगला वकील असतो असं अनुभव आहे माझा. तर आणि हे बार कौन्सिलचं इलेक्शन यांनी जे सांगितलं, यांनी मला संधी दिली. संपूर्ण महाराष्ट्र गोव्यामध्ये मला लेक्चरसाठी फिरवलं. त्याचा मला त्या निवडणुकीत खूप फायदा झाला. गजानन चव्हाण का ऐकलंय लेक्चर, देतो 1 मार्क, 25वा तरी देतो. प्रत्येक बॅलेटवर आपण मित्रांनो, माझा अतिशय छान सत्कार केला. मी तुमचा ऋणी आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. वाडा आणि जवाहर बारला, दोन्ही अध्यक्षांना, दोन्ही माझ्या सिनियर्सना धन्यवाद देतो इथं उपस्थित राहिल्याबद्दल. आणि दादांचं अभिनंदन करतो परड्या भाषेमध्ये कठोर व्याख्यान दिल्याबद्दल. धन्यवाद.